नमस्कार मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची जी काही 30 जूनची डेडलाईन आहे सरकार कर्जमाफीसाठी आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाकडनं सरकारकडनं एका दगडात अनेक पक्षी कसे मारले, जरांगे पाटलांचा मोठा डावच सरकारने उचलून टाकला की काय, पुन्हा सरकार शेतकऱ्यांचा गाजर दिलंय की काय, हे आणि असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. आणि याची कारणं म्हणजे तशीच आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला किती यश मिळालं यापेक्षा सरकारनं पुन्हा कसं आंदोलन गुंडाळलं याची जास्त चर्चा होते. सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंच्या आंदोलना आडून एका दगडात किती पक्षी मारले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला तर मोजीबात विसरायचं नाही. 30 जून पर्यंत कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन थांबवलं. हे आंदोलन थांबवताना उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. पावसाचा बेजार झालेला असताना कर्जानं पिचलेला शेतकरी या आंदोलनाकडे जरा आशेने पाहू लागला होता. मात्र 30 जूनची ही तारीख आहे आणि आंदोलन एकूणच गुंडाळलं गेल्याची शक्यता आणि याची भावना शेतकऱ्यांच्या मनात देखील आता उपस्थित झालेली आहे. अर्थात जर विचार केला तर दगाफटका झाल्यास फासावर जाऊ हे आंदोलन संपलेलं नाही असं बच्चू भाऊंनी दुसरीकडे म्हणताय खरं, पण या आंदोलना आडून सरकारनं बऱ्याच गोष्टी साध्य केल्या असल्याची चर्चा आहे. उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली जाणार, ती समिती 1 एप्रिल पर्यंत आम्हाला अहवाल देईल, त्यानंतर 30 जून पर्यंत कर्जाबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. सगळे टप्पे ठरले आहेत. सगळ्यात शेतकरी नेत्यांची आमची सकारात्मक चर्चा झाल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत जे काही आंदोलन आहे ते आंदोलन आता संपुष्टात आलेलं आहे असंही त्यांनी इथे सांगितलं. पण देवेंद्र फडणवीस सारखा लबाड माणूस आतापर्यंत सापडलेला नाही. सरकारने आणि देवेंद्र फडणवीसने कसा डाव साधला आहे ते पण आपण इथे जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता यात अनेक डाव सरकारने साधलेले आहे. ते कसे, सर्वात महत्वाची गेम आहे ती शेवटाला आपल्या लक्षात येईल. पण पहिलं तर 30 जून पर्यंत निर्णय घेऊ असं म्हटलं, घेणार किंवा घेतला गेलाय असं नाही. ही तारीख पुढेही जाऊ शकते. उच्चस्तरीय कमिटी अभ्यास करणार, अहवाल देणार आणि मग निर्णय होणार. तसेही शेतकऱ्यांच्या 31 मार्च अखेरपर्यंत कर्ज भरावेच लागणार आहे किंवा नवं जुनं करावंच लागणार आहे. इकडे सरकार म्हणजे 30 जून पर्यंतची कर्जमाफी करू याचा अर्थ सरकारचा कर्जमाफी करायचं नाही अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे. सरकारनं एक वेगळा GR काढून सर्व बँकांना सूचना द्याव्यात. 30 जून पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला मागे वसुलीसाठी तगादा लावू नये अशी भावना देखील व्यक्त केल्या जात आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे 30 जून पर्यंत निर्णय घेऊ असं म्हणून आगामी खास करून जिल्हा परिषद निवडणुकीत फायदा करून घेऊ शकतात. सध्या राज्यात पावसानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय. मदतही म्हणावी अशी मिळालेली नाहीये. त्यामुळे चीड आता शेतकऱ्यांच्या मनात आहेच, संताप देखील आहे. अशातच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष यावरून रान पेटवू शकतो. त्यामुळे विरोधकांना स्पेस आधीच भरून काढायची सरकारचा हा प्रयत्न आहे असंही इथे बोललं जात आहे. विरोधकांना थोडीशी जागा तिथे ठेवायची नाही असं सरकारनं ठरवलं आणि म्हणून शेतकरी आणि सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया पाहता हे जे काही आंदोलन होतं हे आंदोलन आणि ही 30 जूनची तारीख हे किती प्रभावी ठरतं हे येणाऱ्या काळात आता आपल्याला समजणार आहे. महत्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशनातील विरोधकांच्या निवडणुकी आधीचा मुद्दा हिरवून घेतला. निवडणुकांआधी असलेला रोष तारीख जाहीर करून तो थोपवण्यात यश मिळालं असल्याचं बोललं जाते. हिवाळी अधिवेशनामध्ये 8 डिसेंबर पासून सुरू होत असताना त्यामुळं आधीच तारीख घोषित केल्यानं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर म्हणावं तसं विरोधक घेरू शकतील असं काही आता आपल्याला दिसत नाही. कारण की देवेंद्र फडणवीस सांगेल की आम्ही एक जे आंदोलन होतं आणि ज्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी ठरलेल्या आहेत असंही ते इथे सांगू शकतात. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाची घोषणा केली. हे आंदोलन उभं राहण्यासाठी जे काही आंदोलन होतं त्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला. पण कडूंच्या समर्थनामध्ये जरांगे नागपुरात गेले. कडूंच्या समर्थनार्थ मात्र निर्णयानंतर त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. 30 जून 2026 रोजीपर्यंत कर्जमाफी म्हणजे शेतकरी तोपर्यंत मिलाच. तुम्ही म्हणतात 6 महिन्यांनी देऊ, मग शेतकरी कसा जगेल? हे विश्वास ठेवण्यासारखं नाहीये. मोगलांपेक्षा हे सरकार जास्त क्रूर वागत आहे. सरकार सूड भावनेने वागत असल्याचं इथे बोललं जात आहे. शेतकऱ्यांनी कुणावरही विश्वास ठेवू नये. शेतकऱ्याने दंडुके हाती घेतले पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या असं सांगितलं पाहिजे. समिती वगैरे गेली चुलीत
आम्हाला फक्त कर्जमाफी द्या, एवढंच आम्हाला जमतं आणि ते तुमचं करण्याचं काम आहे. आता या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर बच्चू कडूंच्या पुनर्वसनावरच चर्चा सुरू आहे. बच्चू कडूंनी आंदोलन करताना करण्याची जी काही पहिली वेळ आहे अर्थातच नाही. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी रायगडाच्या पायथ्याला मार्च महिन्यामध्ये आंदोलन सुरू केलं. नंतर जून महिन्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिव्यांग यांच्या मागण्यांसाठी अमरावतीतील 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. आणि आता हे आंदोलन ज्यावर बरेच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. मॅनेज झाले की काय असं बच्चू कडूं संदर्भात बोललं जाते. खरोखर जर विचार केला तर बरेच प्रश्न आहेत. सरकार 30 जून तारीख देते. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी पेरणीला सुरुवात करतात. या तारखेमुळे त्या वर्षी बँकांचे कर्ज भरू शकणार नाही. मग नवीन कर्ज मिळणार नाही. शेतकऱ्यांना बी बियाणाला पैसे मिळणार नाहीत. शेतकरी पेरणी करणार कसा हा विचार इथे केला गेलेला दिसत नाहीये देवेंद्र फडणवीस कडनं. अतिवृष्टी झालेल्या भागातील परिस्थिती खराब आहे. खरीप तर गेलाच आहे, पण रब्बी हंगामातील पण काही हातात येईल असं वाटत नाही. तरी पण सरकार ना पीक ना विमा देत आहे ना नुकसान भरपाई देत आहे. शेतकऱ्यांना प्रचंड आक्रमक होत आहेत. अशातच तुम्ही आंदोलन उभारत असताना सरकारला 8 महिन्याचा कालावधी का मिळवून दिला असा प्रश्न आता बच्चू कडूंना उपस्थित होत आहे. आपल्याकडं नेहमी उदाहरण दिलं जातं की उद्योगपती बड्या लोकांची कर्ज लगेच माफ होतात. लाखो कोर्टाचे प्रोजेक्ट एका झटक्यात मंजूर होतात, बरोबर. आणि खर्च योजना कमिटी शिफारसी करण्याचा अनेक कामं सरकारने केली आहेत. पण शेतकरी फसला जात असेल तर त्याला तुम्ही का नियम अटी शर्ती घालवता? त्याला संपवण्याचा तुमचा विचार आहे का देवेंद्र फडणवीस साहेब? हे एकदा तुम्ही सांगूनच टाका. आता जेव्हा या आंदोलनाकडे पाहिलं जात होतं तेव्हा बच्चू कडू आठवून असे वाटत होते की बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी काहीतरी भक्कम घेतल्याशिवाय मागे येणार नाही आणि मैदान सोडणार नाही. मात्र भाऊंनी नागपूर वाया मुंबई येत सरकारला 8 महिन्यांची वेळ देऊन टाकली. निश्चितपणाने बच्चू कडूंच्या पोस्टवरील प्रतिक्रिया पाहता आणि सोशल मीडियावर किंवा माध्यमातल्या येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता आंदोलनाला शेतकऱ्यांनी काही मिळालं नाही हातात. आता या प्रकारे जर विचार केला तर देवेंद्र फडणवीसने किती मोठा गेम केला आणि बच्चू कडूंना यांना चॉकलेट दिलं की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि विरोधक इथे करायला बसले आहेत. पण बच्चू कडू यांनी आंदोलन थांबवायला नको होतं. आंदोलनाला त्यांनी हे जे काही ट्रिपल इंजिनवाले बोलतात की आम्ही ट्रिपल इंजिन आहे यांना नागपुरात बोलवायला पाहिजे होतं. आणि नागपुरात जर तुम्ही आश्वासन घेतलं असतं तर एकदा तरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये तुमची जागा झाली असती. पण तुम्ही नाही, तुम्ही मुंबईत गेलात आणि तिथेच तुमचा डाव फसला आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी वाऱ्यामध्ये विसरली. अशा पद्धतीने एका दगडामध्ये 5 ते 6 पक्षी या देवेंद्र फडणवीसने कसे मारलेत हे आता आपल्याला इथे बघितलेलं आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस सारखा लबाड माणूस या भूतलावर नाहीये असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.